सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जय महाराष्ट्र। मला तुम्हाला असं एक निवेदन मी आता अमोल मोहिते साहेबांना दिलेलं आहे। हे मिलिंद वामन कांबळे समाजसेवक अमोल मोहिते साहेबांना एक निवेदन द्यायला आतमध्ये गेलो होतो। त्यांना मी एक निवेदन दिलेलं आहे। हॉटेल वसंत भोजनालय यांच्याकडून नोटीस काढून देखील अतिक्रमण असताना देखील नोटीस काढून देखील त्यांच्यातून कुठलीही कारवाई त्यांच्यावरती केलेली नाही। हे अतिक्रमण अजून हटवण्यात आलेलं नाही व त्यांना नोटीस काढून देखील त्यांची अजून प्रोसेसमध्ये आहे असं सांगितलं जाते। अमोल मोहिते साहेब मला असं म्हणतात की ते सगळं प्रोसेसमध्ये आहे, पण ही प्रोसेस कधी पूर्ण होणार आहे हे अजून तरी काही कळत नाही आहे। प्रोसेस कधी पूर्ण होणार आहे हे काही माहिती नाही आहे। मी त्यांना म्हणले की प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करा व रस्ते सर्वांना मोकळे करा। तहसीलदारमध्ये पण असाच विषय आहे, तिथं पण गाडी बसत नाही, एस टी बसत नाही आहे, लोकांची वर्दळ पण राहिलेली आहे। तर सगळ्या वर्दळी होत चालेल आणि तुम्ही जर म्हणता की आम्ही अतिक्रमण काढायला चालू केले, मग कुठे गेले चालू तुम्ही? जर केलं असेल तर लवकरात लवकर त्याची कारवाई करून अतिक्रमणे काढण्यात यावी आणि ते वसंत भोजनालय याच्यावर जे नोटीस काढले ते बजावणी करून देखील जर त्यांचं होत नसेल तर मात्र मला उपोषणाला तुमच्या नगरपालिकेच्या दारामध्येच बसवावं लागेल। ही मात्र माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी आणि वसंत भोजनालय विरुद्ध जे नोटीस तुम्ही काढले बजावलेल्या नोटिसाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा मला नगरपालिकेच्या दरवाजातच उपोषणाला बसवावं लागेल। नमस्ते।